मीरा भाईंदर शासकीय जमीन प्रकरणामध्ये राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणार। उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे 254 एकर जमीन खासगी कंपनीच्या घशात, जमीन परत मिळवण्यासाठी सरकार कोर्टात जाणार। मीरा भाईंदर मधील 254 एकर सरकारी जमिनीवरून आरोप प्रत्यारोप, 2 बिल्डरला जमीन आंदण दिली, कुणाच्या फायद्यासाठी केस हरले का, राऊतांचा सरकारला सवाल। तर जमीन सरकारी मालकीची ती लीजवर दिली होती, आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, मंत्री बावनकुळे यांचं उत्तर। जालन्यामध्ये गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर मनसैनिकांकडून सुपारी आणि शाई फेक, राज ठाकरेंवरच्या टीकेच्या निषेधार्थ कार्यकर्ते आक्रमक, चंदनझिरा पोलिसांकडून 4 ते 5 आंदोलक ताब्यात। गाडीवर ज्वलनशील पदार्थ टाकला, मला जाळण्याचा उद्देश होता का, सदावर्तेंचा सवाल। तर म्हणाल तिथे येतो, वैचारिक चर्चा करू, सदावर्तेंचं राज ठाकरेंना थेट आव्हान। राज्यामध्ये मराठीचे 12 वाजले, 10वीचे 94,000 विद्यार्थी मराठीमध्ये नापास, व्याकरणाच्या चुका, वाचनाचा अभाव यामुळे मराठीचा रिपोर्ट फेल, शिक्षण तज्ज्ञांचा धक्कादायक अहवाल समोर। पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोच्या कामाचा निष्काळजीपणा समोर, भक्तिशक्ती चौकात मेट्रो पुलावरील लोखंडी पत्रा खाली पडला, सुदैवाने जीवितहानी नाही, मेट्रो प्रशासनाच्या कारभारावर सवाल उपस्थित।